बदलापूर अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता प्रश्नचिन्हाखाली आल्या आहेत. कारण उद्या मंगळवार रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीतून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचं ढग दाटलं आहे. आरक्षणातील 50% मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका ग्राह्य नाहीत असा मुद्दा मांडत एकूण 26 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50% जास्त झालेत. 70 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, नागपूर चंद्रपूर महानगरपालिका तसेच 57 नगर परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडल्याचं आढळलंय. खुल्या प्रवर्गातील तब्बल 38,000 जागा यामुळे कमी झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासारख्या प्रकरणात तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकरणालाही न्यायालय कोणता मार्ग दाखवते याकडे राज्याचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेतील निवडणुका देखील प्रश्नात आल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन फक्त 8 दिवस शिल्लक असताना अचानक स्थगिती आली तर सर्वच राजकीय पक्षांना याचा मोठा फटका बसणार आहे. उमेदवारांची तयारी, खर्च, प्रचार सगळ्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. खासगी सूत्रांचे म्हणणे आहे की उद्याच्या सुनावणीमध्ये आरक्षणाचा फॉर्म्युला चुकीचा आढळल्यास सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती आणू शकते. उद्याची सुनावणी नेमकी कोणत्या दिशेने जाईल, निवडणुका वेळेत होतील का की पुन्हा एकदा अनिश्चिततेचा काळ वाढेल, याचा निर्णय उद्या सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट होणार आहे. आम्ही या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहोत.